हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे पप्पांचा बर्थडे आणि आम्ही बाहेर नाही जाणार आहे जेवायला. सो पप्पा बोलले घरीच फूड वगैरे ऑर्डर करूयात. आणि कारण पप्पांचा नवरात्रीचा उपवास आहे. सो माझ्या आणि मम्मीसाठी फूड ऑर्डर केले. चायनीज वगैरे येते, त्याच्यासोबत छोटासा केक पण मागवलाय. पप्पा तर खाऊ शकत नाही पण केक पण मागवलाय. आणि पप्पांसाठी ॲक्च्युली मी एक वॉच घेतलं आहे, पप्पांना माहीत नाही आहे. सो पप्पांना आता मी थोड्या वेळाने देईल, बघा त्यांची रिॲक्शन काय. पण आधी तुम्ही वॉच बघा ते कसं आहे. सो मी काय बाहेर गेले नाही आणायला, वेळच नव्हता माझ्याकडे. सो मी ऑनलाईन ऑर्डर केले हे वॉच. मला खूप जास्त आवडलं कारण की ह्याची ब्लॅक डायल किती सुंदर आहे बघा हे वॉच. आता पप्पांना कसं वाटतं काय माहिती, मलाच इतकं घालून बघू वाटतं. आणि माहिती आहे जसं आलं ना हे ऑनलाईन, त्यांनी टाईम पण सेट करून दिला होता, विच इज सो नाईस. युजली आपल्याला टाईम सेट करायला लागतं. माझ्या हातात कसं दिसते आधी बघते. वाव, सो नाईस. पण हे पप्पांचं आहे, परत भरून ठेवते जसं होतं तसं. सो दरवर्षी आम्ही डिसाईड करतो की बाहेर जाऊ, डिनर करू, हे करू. पण माझा आज जरा मूड नव्हता बाहेर जायचा. असं माझ्या मम्मी पप्पांचं असं काही नसतं, माझ्या मनाप्रमाणे असतं की तुला वाटतं जायचं तर चल, घरी मागवायचं ठीक आहे घरी मागव. सो आणि पाऊस पण येतोय, सो मग घरी बाहेर जायचा कंटाळा आला होता. घरीच चिल मारत मूवी बघत, नेटफ्लिक्स बघत जेवायची इच्छा होती. आणि माझी रिहर्सल आणि शोज वगैरे सगळं खूप हेक्टिक चालू आहे, त्यामुळे घरी बसून टी व्ही बघून खाण्यात मला जी मजा आहे ती बाहेर जाण्यात मला आता नाही येत. आणि हेच तेव्हा जे वेगवेगळ्या सांगितल्या पप्पांना दिले. सो नाईस. उद्या पण माझा शो आहे आणि परवा पण आहे आणि तेरवा पण आहे. खूप आता गरब्यामुळे तर खूप शोज आहेत. पण मी फ्रेंड्स बरोबर पण जाणार आहे 1 तारखेला गरबा खेळायला. सो बघू आता हाऊ इट गोज. आणि पप्पांचा बर्थडे पण आहे. थांबा, पप्पांना आता ऑर्डर आली पहिले, तर झोमॅटोची ऑर्डर येऊ देत, मग आपण केक कटिंग वगैरे करू आणि मग पप्पांना पण विश करूया. जसं छोटासा केक कट करणार आहे कारण पप्पा सोफ्यावर पण नाही बसू शकत आणि बेडवर पण नाही बसत, ते नवरात्र पाळते आणि केक पण नाही खाऊ शकत, म्हणून एवढंचाच केक मागवत. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. मला नवरात्राचे 9 दिवस उपवास असल्यामुळं मी काहीच खाऊ शकत नाही. पण माझ्या फॅमिलीला मी काय करू, त्यांचं तर आम्हाला दिली पार्टी ये. आणि हे बघा आम्ही काय काय मागवलंय, नूडल्स, मंचुरियन आणि राईस. ये मजा. मम्मीला खूप थंडी वाजते. थँक्यू. बघितलं माझ्या तोंडा पुढचा घास घेऊन बायकोकडे गेलेत पहिले. देखा ये होता है मेरे साथ घर पे, और फिर लोग बोलते कि जाने दो अभी. आता नाईस ना मग. आणि माझ्या लाडक्या प्रेक्षकांना, तुम्ही सर्वांनी माझ्या सेलिब्रेशनला या नक्की. द्या प्रेक्षकांवर पण तुमचे सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा माझ्या मुलीच्या पाठीशी कायमस्वरूपी राहू द्या. तिला लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळे करा. पर्वला पण पाठ झाले हो, तुम्ही पण करा. पर्वमुळे माझी पण बोबडी वळायला लागलेली आहे, कारण त्याचं काल पण ऐकलं तिने, बिचारीने घेतलंच नाही हो ते पर्वच. पण आधीच हे करायला बघतो, ब्लॉग संपवायला बघतो. तसं आता मी ब्लॉग संपवायला बघत नाहीये, पण माझ्या मुलीला तुम्ही नेहमी लाईक्स करत जा. तेच आशीर्वाद तुम्ही दिलेत तर ती बरं होईल. पप्पा एवढे बोलले की मी विसरूनच गेले हे द्यायचं त्यांना. पप्पा इकडे हात धुवायला गेले होते इकडे. ओ पप्पा, हॅपी बर्थडे टू यू. कशाला ऐश्वर्या काय आणलंय? थांबा, ह्याच्यावर प्राइज हे काढा असं पटकन. मी तर पहिले प्राइस बघतो. खोला पटकन. काय एवढं कळत नाही का काय? वाव, दाखवा घालून पटकन. घालायचं पण त्या राईट हँड मध्ये. मम्मी घालते राईट मध्ये. गोंधळलोय मी कशाला, म्हणून ते राईट हँड मध्ये गेलं है ना. असं काही नाही, एक्साइटेड गिफ्ट बघून लहान बाळासारखं गिफ्ट बघून खुश झाले. कारण माझ्याकडे 5 घड्याळ आहेत. बापरे. आणि घालत ते एक पण नाही, मला लग्नापासूनच नाही आवडत.
लग्नापासूनच नाही आवडत. हे काय म्हणजे लग्नात सुद्धा मला explanation? तिच्या आई वडिलांनी दिलं होतं ते हे लागत नाहीये कारण हा ते हे पण ठीक आहे, मस्त दिसतंय. लव यू बेटा. लव यू टू पापा. बाय. थँक्यू. आता मला खाऊ द्या, मला भूक लागली. हा मला तुमचा समोर उपवास ते आहे ना. नको. पनीर मंचुरियन ड्राय, व्हेज नूडल्स आणि व्हेज फ्राईड राईस आणि शेजवान चटणी. आणि आपल्यासोबत आहे हा ब्लॅक फॉरेस्ट मूस केक. जेवण करूयात, म्हणजे पप्पांची बर्थडे पार्टी. ये गाईज, आता झोपूयात. जेवण वगैरे झालंय. एंडपर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी खूप थँक्यू. लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा. आय लव्ह यू गाईज. बाय.